मित्रांनो नमस्कार. महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत महिलांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी शेत दोघांचे घर दोघांचे असा उपक्रम 8 मार्च 2021 पासून राबविला जाणार आहे. महिलांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी शेत दोघांचे म्हणजेच 7/12 वर पती व पत्नीचे नाव लावणे आणि घर दोघांचे नमुना नंबर 8 वर पती व पत्नीचे नाव लावणे या संकल्पनेअंतर्गत मालमत्तेवर पती व पत्नीचे नाव या ठिकाणी या उपक्रमातून लावले जाणार आहेत. त्याचप्रमाणे महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत बचत गटांना उत्पादन विक्रीची संधी दिली जाणार आहे. यामध्ये महिलांचे उपजीविकेचे स्रोत वाढविणे, महिलांना पायाभूत प्रशिक्षण व उद्योजकता विकासासाठी कौशल्य प्रशिक्षण देणे आदी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये प्रदर्शने, कॉप शॉप तसेच सहकारी आणि कॉर्पोरेट मॉलमध्ये बचत गटांना उत्पादन विक्रीची संधी दिली जाणार आहे. मित्रांनो, हे अभियान 8 मार्च 2021 पासून सुरू होणार असल्याचं ट्विट हनीफ मुस्लिम यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून केलेले आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान, महिलांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी शेत दोघांचे घर दोघांचे उपक्रम, प्रदर्शने, कॉप शॉप तसेच सहकारी आणि कॉर्पोरेट मॉलमध्ये बचत गटांना उत्पादन विक्रीची संधी. त्यानंतर दुसरं ट्विट आहे, राज्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामविकास विभागामार्फत येत्या जागतिक महिला दिनापासून म्हणजेच 8 मार्च पासून महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानंतर अनेक ट्विट या ठिकाणी केलेलं आहे. तिसरं ट्विट या ठिकाणी आहे, महिलांना पायाभूत प्रशिक्षण व उद्योजकता विकासासाठी कौशल्य प्रशिक्षण, तंबाखू मुक्ती, मशेरी मुक्ती, तपकीर मुक्ती आदींसाठी जनजागृती, कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी कायद्याबाबत मार्गदर्शन, जागतिक महिला दिनापासून अभियान सुरू. अशा प्रकारचं हे अभियान सुरू होणार आहे. या अभियानासंदर्भात आपण या ठिकाणी अगदी डिटेल्समध्ये माहिती जाणून घेणार आहोत. या अभियानासंदर्भात विविध वर्तमानपत्रामध्ये बातम्या देखील प्रकाशित झालेल्या आहेत. ही दैनिक दिव्य मराठी बातमी आहे. ग्रामीण महिलांसाठी महासमृद्धी सक्षमीकरण अभियान, घर दोघांचं शेत दोघांचं. त्यानंतर ही दैनिक सामना या वर्तमानपत्रामध्ये लागलेली बातमी आहे. शेत दोघांचे घर दोघांचे संकल्पनेत 7/12 वर लागणार पत्नीचे नाव, महिलांसाठी महासमृद्धी योजना, ग्रामविकास विभागाचा पुढाकार. तर या संदर्भात आपण अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत. हे अभियान कसं असणार आहे, या अभियानाचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे, या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. परंतु व्हिडिओ पुढे सुरू करण्या अगोदर आपणास एक नम्र विनंती आहे की आपण अजूनही माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लाल रंगाचे बटन दाबून लगेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजेच घंटीचे बटन दाबा, जेणेकरून आम्ही कोणत्याही शासकीय योजनेसंबंधी व्हिडिओ अपलोड केला तर त्या व्हिडिओची माहिती सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळू शकेल. मित्रांनो, अनेक मित्रांच्या विनंतीवरून आम्ही टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे. त्या ग्रुपवर आम्ही विविध शासकीय योजनांची माहिती शेअर करत असतो. त्यामुळे आमचा डिजिटल डीजी हा टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करण्यास विसरू नका. आमच्या टेलिग्राम ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करा आणि आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती लगेच मिळू शकेल. ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान. आता या अभियानामध्ये नेमकं काय काय असणार आहे? या अभियानामध्ये महिलांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी शेत दोघांचे घर दोघांचे उपक्रम राबविला जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रदर्शने, कॉप शॉप तसेच सहकारी आणि कॉर्पोरेट मॉलमध्ये बचत गटांना उत्पादन विक्रीची संधी मिळणार आहे. महिलांना पायाभूत प्रशिक्षण व उद्योजकता विकासासाठी कौशल्य प्रशिक्षण मिळणार आहे. तंबाखू मुक्ती, मशेरी मुक्ती, तपकिरी मुक्ती आदींसाठी जनजागृती, कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी कायद्यांबाबत मार्गदर्शन. राज्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामविकास विभागामार्फत येत्या जागतिक महिला दिनापासून 8 मार्च महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये शासनाच्या योजना महिलांपर्यंत पोहोचून त्यांना त्यांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने महिला बचत गटांना प्रदर्शने, कॉप शॉप तसेच सहकारी आणि कॉर्पोरेट मॉलमध्ये उत्पादनाचा विक्रीची संधी उपलब्ध करून देणे, महिलांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी शेत दोघांचे 7/12 वर पती व पत्नीचे नाव लावणे आणि घर दोघांचे नमुना नंबर 8 वर पती व पत्नीचे नाव लावणे. या संकल्पनेवर आधारित या संकल्पनेअंतर्गत मालमत्तेवर पती व पत्नीचे नाव लावणे, महिलांचे हेमोग्लोबिन व BMI तपासणी करून त्यांना पोषणबाबत मार्गदर्शन करणे, महिलांमध्ये तंबाखू मुक्ती, मशेरी मुक्ती, तपकीर मुक्ती आदीबाबत जनजागृती करणे, महिलांच्या उपजीविकेचे स्रोत वाढविणे, महिलांना पायाभूत प्रशिक्षण व उद्योजकता विकासासाठी कौशल्य प्रशिक्षण देणे आदी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यानंतर गाव पातळीवर राबविण्यात येणाऱ्या विकासाच्या विविध योजनांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग वाढविणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबविण्यात येईल. शासनाच्या संबंधित सर्व विभागाचा यात सहभाग घेतला जाईल
अभियानात विविध उपक्रम राबविण्यात येतील. बचत गट, ग्रामसंघ आणि प्रभाग संघाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षम संस्था निर्माण करण्यात येतील. महिलांचे उपजीविकेचे स्रोत वाढवण्यासाठी निधी आणि उपलब्धीसाठी मदत करण्यात येईल. महिला बचत गटांच्या उत्पादनांचे मार्केटिंग करण्यासाठी आकर्षक ब्रँडिंग व पॅकेजिंगवर काम करण्यात येईल. यासाठी प्रशिक्षणे व अभ्यास दौऱ्यांचे नियोजन केले जाईल. शासनाचे विविध विभाग, कार्यालय, संस्था, पंचायत राज संस्था यांना आवश्यक असणाऱ्या विविध वस्तूंची खरेदी ही बचत गटाकडून होण्यासाठी सामंजस्य करार आदी प्रयत्न करण्यात येतील. शासकीय कार्यालय आणि आवारामधील उपहारगृहामध्ये बचत गटांना चालवण्यासाठी देणे, बचत गटांना उद्योग आधार व अन्न प्रमाण मिळवून देणे आदींसाठी प्रयत्न करण्यात येतील. बचत गटांना उपजीविकेचे स्रोत उपलब्ध करण्यासाठी घरकुल मार्ट सुरू करणे, महिलांचे गवंडी प्रशिक्षण आयोजित करणे, विविध स्वास्थ्य आणि विमा योजनांमध्ये महिलांची नोंदणी करणे यासाठी कार्यक्रम घेतले जातील. महिलांना कौटुंबिक हिंसाचार व कायद्याबाबत मार्गदर्शन करणे व कायदेविषयक मोफत सहाय्य व सल्ला देण्यासाठी उपक्रम राबविण्यात येतील. महिला लाभार्थ्यांचा बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलाचे गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. महिला लाभार्थ्यांना घरकुलाचे भूमिपूजन करून बांधकाम सुरू करण्यात येईल. अस्मिता योजनेअंतर्गत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध आणि विक्रीस चालना देण्यात येईल. यासोबतच नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या महिला सदस्याचा पंचायत राज विषयक विविध प्रकारचे प्रशिक्षणे देण्यात येतील. असे विविध उपक्रम या अभियानांतर्गत राबविण्यात येणार आहेत. उत्कृष्ट कामगिरी होणार गौरव. आता या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवून तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करीत काळजी घेत हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावे अशा सूचना सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आल्या आहेत. येत्या 8 मार्च रोजी राज्यस्तरावर या अभियानाचा शुभारंभ करण्यात येईल. त्याचवेळी जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत पातळीवर महिला मेळावे, प्रदर्शने आदींचे आयोजन करून अभियानाचा प्रारंभ करण्यात येईल. अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, संनियंत्रण व मूल्यमापन होण्याच्या दृष्टीने राज्य, विभाग, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हे, तालुके विविध घटनांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल अशी माहिती मंत्री श्री मुश्रीफ यांनी दिली. तर मित्रांनो, अशा प्रकारचं हे एक अपडेट्स होतं, हे तुमच्यापर्यंत पोहोचायचं होतं. मित्रांनो, आम्ही विविध शासकीय योजनांच्या माहितीचे व्हिडिओज आमच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करत असतो. त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून आम्ही जेव्हाही एखादा माहितीचा व्हिडिओ अपलोड करू तर त्या व्हिडिओची माहिती सर्वात अगोदर तुम्हाला मिळू शकेल. त्याचप्रमाणे अनेक मित्रांच्या विनंतीवरून आम्ही टेलिग्रामचा ग्रुप या ठिकाणी तयार केलेला आहे. आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी आमच्या टेलिग्राममध्ये डिजिटल डीजे हा कीवर्ड टाका, आमचा ग्रुप शोधा आणि जॉईन हे बटन जॉईन करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी व्हा, जेणेकरून विविध शासकीय योजनेची आणि इतर महत्त्वाच्या विषयावर माहिती मिळण्यास तुम्हाला मदत होईल. धन्यवाद.